हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे हळद. तर हा हळदीच्या दिवसाचा सकाळचा व्हिडिओ आहे. सकाळी 10 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे. डायरेक्ट मी म्हणजे लग्न घरी आल्यानंतरच सुरुवात केली. तर इथं मस्त आता जातं सजवायचं काम चालू आहे. जात्याला काही एवढं डेकोरेशन नाही, पण आपला मस्त असं साधं सिंपलच जाताची पूजा डेकोरेशन चालू आहे. आणि इकडे आहे ना, तर मुलांनी ना आंब्याचे डाळे आणले. तर ह्या डाळ्यांची पूजा करायची असते. मुलांचे पाय धुवायचे, त्यांना औक्षण करायचं आणि ते जे डाळे आणलेले असतात ना ते मंडपाला लावायचे. तर असा आहे आमचा मांडवाचा छोटासा कार्यक्रम राहतो. तर 5 मुलं जात असतात, पण आता 5 मुलं नाही, पण 2 मुलं गेले. आणि नंतर इथं माणसं होती ना, तर त्यांना ओवाळून घेतलं. हा घेऊ राहिले. चालेल चालेल, काय नाही होत. क्षमा म्हणायचं, त्यापेक्षा आपला मराठी शब्द वापरायचा. बघ काय ओय सगळ्या जणी पदर घ्या तर पुरी घ्या पाठ पदर. काय होत नाही पदर घेतले. 14 दिवसानं 10 दिवसानं हळद फोडायची आपल्याला घरी. मायापुरी साऱ्या रस्त्यानं आल्या तर डोक्यावर पदर घेऊन आल्या आणि या चालल्या सगळ्या बिन पदराच्या. पटापट 2 गाणे म्हणत आवरात. तुम्ही अर्धच सुरू केलं, अर्ध स्टॉप केलं. कंटिन्यू करा गाणं. माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, गणराया तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा. गणराया तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा. गोळ गागरीचे ग सईबाई ग बाई, संग सार झाला गवा बाई घ्यावा ग घ्यावा बाई घ्यावा. संग सार झाला.
तर बघा इथं सर्वांचे फोटोशूट चालू आहे. तर जाता सजवलं मस्त आता आणि फोटो पण काढले. त्यानंतर आहे ना हळद फोडायचा कार्यक्रम चालू झाला इथं. तर अगोदर आहे ना दगडावरती हळद फोडून घेतात, त्यानंतर खलबत्त्यात फोडतात आणि मग जात्यावर दळतात ती. तर चला सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करतात ते. आणि गाणे पण चालू आहे इथं, तर गाणं पण म्हणायचं काम चालू आहे. सर्वच मस्त असं पारंपरिक पद्धतीने चालू आहे कार्यक्रम. कधीचा? हा मला दिसत नाही दर्शक कधीही दिसायला. दीदी दीदी गाणं म्हण ना, गाणं म्हण ना. मग काय येतं तुला? सुमन आता गाणं म्हणा ना. चालेल ना. तुम्हाला काढायचं का? मी काढते तिथंच मामूल घर कुठं जाते आपण. पाहावं लागेल तो शशिकांत तात्याला पाठवला का? पाठवेल का? मागे सर तुम्ही सुरुवात करा मग ती बरोबर आठवली. कोण घेऊन राहील? तुम्ही तुला सांगितलं तुला आणलं माझ्याकडे का वाढ घेते काय? अरे यायला का सोडलं नाही ते असं ते असं पाहिजे जाणार ते. मला आता घ्या तुम्ही घ्या मामी घ्या चला. हात लावला होता ना. नाही बरोबर आवरा. अर्जुन पाटील परत घ्या. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी कांतातील का सोडलं झालं मी एक शाला पांढर पाय गोड
वहिनी नाही जरा. मम्मी अगं नाही ना आधी गाठून देऊ. या काय करू? हे थोडंसं हे बारीक घ्यायला पाहिजे होतं अशा. कोण झालं बस हे बघ, म्हणजे मग ते लई मोठी आता बसेल वाढलं आता बरोबर. त्या रूम नाही पाडलं तर खाली करते बा मानार नाही. आता झालं लय झालं बाय. पण काय व्हायला लागेल ना ती बेड राहू की नाही काय माहिती. मग ती रगे आधी राहावं लागेल ना. लागलं का अचानक पाहिजे असं लावून हंडना हंडना गाडी नाही पडली त्यांची. हा गाडी याला मोती टोले गंग, याला मोती टोले गंग तुपाच्या काय साखर काही काही शिकायचं. सीतामाई नाही असली, सीतामाई नाही असली. याचून त्याचून कुकडं केलं, याचून त्याचून कुकडं केलं. आता येऊल्याच्या नेलं, आता येऊल्याच्या नेलं. उच पेटाला मारलं, उच पेटाला मारलं. गोड्याचं मुलं काही, गोड्याचं मुलं काही. सवयी सोनं टाका, सवयी सोनं टाका. देवा नवरीच्या बापा, देवा नवरीच्या बापा. काय पाहिला पाहिजे काढून घेतो हे गाईचा काढून घे चहा वाटत बर बर. तेव्हा कसं चहा किती पाहिजे तू तेव्हा तेव्हा त्याचा काम नागरली वखरली, नागरली वखरली. रामरायण पेरली, रामरायण पेरली. सीतामाई नाही असली.
टचून टचून पुढं केलं टचून टचून पुढं केलं फाटाय उल्याच्या हे काय उच पेठाला मांडलं उच पेठाला मांडलं बाई सोनं टाका बाई सोनं टाका देवानवर कुकडण्या बाई आग कुकडण्या बाई कुकड्याचं मोल काही कुकड सवाई सोनं टाका सवाई सोनं टाका अजून नाही 2-2:30 वाजता मम्मी मी जाऊ घरी जनावरांचं आवरून येऊ का तर बघा आता आम्ही इथं लॉन्समध्ये आलो आहे. तर लॉन्समध्ये आल्यानंतर आहे ना खूप असं पाऊस वादळ आणि वारं आला होता. खूप पाऊस झाला. तर हे बघा सगळं अस्तव्यस्त झालं. त्यानंतर आम्ही हळदीचा कार्यक्रम केला. तर इथं आहे ना आपल्या दिवट्या आणल्या. तर अंधारच होता, त्यात काही एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं, पण थोडंसं शूट घेतलं त्यामध्येच मी. आणि पाऊस उघडल्यानंतरच आणल्या होत्या दिवट्या. त्यानंतर इथं देव नाचवले. तर सर्वांनी जोडी नाही ना इथं देव नाचवले. आणि आपली तळी पण भरतात ना, मग तळी पण भरली. तर गावाकडे आहे ना अशाच पद्धतीने हळदीचा कार्यक्रम केला जातो. प्रत्येक जोडी आणि मुलं पण नाचतात देव आणल्यानंतर, दिवट्या घेऊन आल्यानंतर. तर इथं चालू आहे आमच्या म्हणजे जावा आणि देर यांचं म्हणजे देव नाचवायचं काम. तर सर्वांनी देव नाचवले. तर बघा इथं आहे ना देव नाचून झाले. त्यानंतर नवरदेव नवरीला आंघोळ घालायचं. तर इथं आहे ना तांबे सुतवायचं काम चालू आहे. तर नवरदेव नवरीला संगच आंघोळी घालणार आहे, कारण पाऊस येऊन गेला होता. तर नवरदेवाकडल्यांना लांब जायचं असतं ना, त्यामुळं दोघींच्या पण आंघोळी संगत झाल्या, म्हणजे वेळेची बचत झाली. इथं वेळेची बचत म्हणजे ना लांबून आलेले असतात ना हळदीसाठी, तर त्यांना घरी जायचं राहतं हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर. तर मग ते वेळेवर घरी गेले पाहिजेत, कारण पावसाचं दिवस आहे. आता पाऊस हा कधी येतो सांगता येत नाही. तर त्यामुळे ना दोन्ही पण नवरदेव नवरीच्या आंघोळी ना बरोबरच घातल्या गेल्या. म्हणून आहे ना त्यासाठी दोन्ही पाटांना ना संगच सुतवायचं काम चालू आहे. म्हणजे पाटाला आहे ना असं 5 तांबे ठेवून आणि दोऱ्यांनी सुतवायचं असतं, आणि तेच नवरदेव नवरीच्या गळ्यात घालायचं असतं. तर असं चालू आहे आता. त्यानंतर आहे ना हळदीचा कार्यक्रम होईल, आंघोळी होईल, आणि त्यानंतर हळद लागल्याचा कार्यक्रम होईल. आणि
बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा आणि आमचे छान छान व्हिडिओ असे बघत राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.